और एक बार तेज दौड़ने का प्रयास, लेकिन इससे पहले कहते हैं कि दूध का जला हुआ छाछ भी फूंक कर पीता है। इससे पहले हमने विकेट गंवा दी है। और इस तरह से यहां पर और एक रन। क्या बात है। हेलो। बहुत ही बढ़िया, बहुत ही बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन यहां पर। सीधे बल्ले से खेली गई गेंद तेजी के साथ में आई। एक रन लेने से नहीं रोक पाएंगे। और इस तरह से दूसरे ओवर की समाप्ति। सांगरे बाबू 8 रन, एक विकेट का नुकसान। हेलो। अमर तमानी अपना दूसरा ओवर कंप्लीट कर रहे हैं। हवा में गेंद, और गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर शायद, और ये निश्चित रूप से 4 रन। बैटिंग करने वाला रे। ओहो हो, बढ़िया गेंद, पूरी तरह से चूक गए, काफ़ी बाहर निकले थे। कमर की ऊंचाई तक आने वाला ये अच्छी गेंद। तेरह रन, एक विकेट। ये तीसरा ओवर चल रहा है, जबकि डी पॉइंट से गेंद वापस आएगी तब तक एक रन आसानी के साथ जुड़ जाएगा। इक्का दुक्का रनों के साथ में यहां पर
हवा में गेंद, स्ट्रेट ड्राइव खेला है, गेंद जा रही सीमा रेखा की तरफ। क्या ये फिर से एक बार 4 रन के लिए निकल पड़ती है? शायद। अंपायर का इशारा 4 रनों का। इन 4 रनों के साथ में स्कोर जाकर पहुंचा 18 रनों पर। सूरज बादलों के पीछे और यहां पर 3 ओवर की समाप्ति। कुल रन बने हैं 18। अमर तवानी ने अपने 2 ओवर पूरे किए। आदित्य साबू 16 नंबर के खिलाड़ी। अपना निजी दूसरा ओवर कर रहे हैं, बच गए। आज का ये 5वां मैच टैक्सविंग वॉरियर का बढ़िया खेल। थोड़ा सा गेंद को संभलने में अमर जी गलती कर बैठे। एक अच्छी गेंद, नपीतुली सही जगह, लाइन और लेंथ। आगे आकर खेली गई गेंद, फील्डर वहां पर मौजूद, बैकअप किया गया, लेकिन उससे पहले एक रन लेने से नहीं रोक पाए। और दोनों भी टीमों का मैं धन्यवाद ज्ञापन करना चाहूँगा कि आप बिल्कुल सही समय पर गेंदबाजी कर रहे हैं, क्योंकि 55 मिनट में हमें ये इनिंग खत्म करनी है और हमें उम्मीद है कि 55 मिनट में आपकी इनिंग खत्म हो जाएगी। ये अलग तरीके से खेली गई गेंद, बाहर निकले, ये खतरनाक हो सकता था, बच गए। और इसी के साथ में ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति पर 21 रन, 1 विकेट का नुकसान। बहुत बाहर, ये सुदबुद गवा बैठे और गेंद को काफ़ी दूर तक लेकर गए, जिससे अंपायर पवार ने वाइड का इशारा दिया। निखिल तोष्णीवाल 10 रन बनाकर खेल रहे, जिन्हें साथ दे रहे हैं बड़ी अच्छी तरह से शीतल कासलीवाल। गेंद जा रही सीमा रेखा की तरफ, कवर्स की दिशा से गेंद वापस आएगी, तब तक 1 रन। टैक्सविंग वॉरियर को पता है कि आराम से खेलकर इस मैच को जीतना है।
सुंदर क्षेत्ररक्षण आणि उत्तम थ्रो. थ्रो थोडा चुकला. आणि एकाच्या जागेवर 2 धावा. सर देश आपला त्याच्यावरच चालतोय ना, पण फार इमानदारीने वेळ करणारे फार कमी लोक आहेत. फळवाटा शोधणारे लोक जास्त आहेत. आता त्या बँकेचा एवढा घोटाळा सांगितल्यानंतर काय 2200 कोटी आहे का तो? एक अजून चांगला चेंडू. सी मधुर साबू कव्हर्सला आणि पॉईंटच्या दिशेने खेळलेला हा चेंडू. एक धाव बिलकुल सहज जमावेल आणि याबरोबरच 5 षटकांचा खेळ जेव्हा संपतोय तेव्हा एकूण धावसंख्या 29. 5 धावा षटकाप्रमाणे या ठिकाणी जमा झालेल्या आहेत. याच्या पुढचा प्रवास मात्र थोडासा गतिमान करावा लागेल जर टॅक्सविंग वॉरियरला जिंकायचं असेल तर. सर आत्ताच सांगितलं 29 धावा, 1 गडी बाद, 5 ओव्हरचा खेळ संपला. अमर तवानी नंतर तेजस तवानी. तेजस हा थोडी जागा बदलली, अन्यथा या ठिकाणी हा झेल होता, पण मात्र झेल जर नाही झाला तर त्याच्यात 4 धावात रूपांतर निश्चित झालेलं आहे. या 4 धावा या ठिकाणी धावसंख्या 33 वर घेऊन जात आहेत आणि इथे खेळायला मात्र कलाटे मिळते. मी आताच आपल्याला सांगितलं जर धावा टॅक्सविंग संघाला जिंकायचं असेल तर धावा करणं गरजेचं आहे आणि साधारणपणे 70च्या पुढे धावा असणं त्याला फायटिंग स्कोअर म्हटला जातो. आणि प्रयत्न असेल टॅक्सविंग संघाचा. ते कॅप ठेवली वाटतं खाली. सर त्यांनी सिरियस घेतलं, डोक्यावरची कॅप पण काढून ठेवली त्यांनी. त्याच ठिकाणी तशाच पद्धतीचा, पण मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक अगदी चुस्त. फक्त 1 धाव मिळेल. 34 लॉस ऑफ 1 विकेट अँड 6 ओव्हर इज द प्रोग्रेस नाव. तवानी, तेजस, एक सुंदर चेंडू, अचूक टप्पा, अचूक मारा. शीतल कासलीवाल, हवेतनं चेंडू येतोय, बघूया काय होतंय. आणि हा सुंदर झेल. इथून मात्र मधुर साबूंनी हा सुमधुर झेल घेतलेला आहे आणि आपल्या संघाला गोड बातमी दिलेली आहे मधुरनी की आपण 1 गडी अजून बाद केलेला आहे. यात टॅक्सविंग संघाचा हा दुसरा गडी बाद होतोय तेव्हा एकूण धावसंख्या 34. पवार का नवीन फलंदाज त्याच दिशेला. हो आणि या 4 धावा.
पवन भोकरे आलेत, उभे राहिलेत आणि त्यांनी चेंडूला भिरकावून लावलं सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरता. तोष्णीवाल होते, सॉरी. तोष्णीवालची एकूण धावसंख्या झाली 23, त्यात 3 चौकार. आणि याबरोबर तेजस तवानीचे हे षटक संपतंय. 6 षटकांचा खेळ संपतोय. 39 लॉस ऑफ 2 विकेट. आणि अंदाजे हा जो स्कोर आहे तो साधारणपणे 72 पर्यंत होईल अशी अपेक्षा दर्शवली जाते या ठिकाणी. चला चव्हाण सर, थँक्यू, धन्यवाद. याला वॉटर ब्रेक म्हणण्यापेक्षा स्ट्रॅटेजी टाईमआउट म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण इथून रणनीती समजवली जाते की बाबा रे, आता आपल्याकडे फक्त 30 चेंडू शिल्लक. हां बोला. राघव सर किपिंग करतायत. या ठिकाणी त्यांना माहिती होतं की चेंडू ज्या गतीने गेलेला तिथं धाव घेतली जाईल आणि 1 धाव. 7वं षटक चाललंय, ते पूर्ण करतायत हर्षल पाटणी. हवेतला चेंडू आणि हा सहज झेल या ठिकाणी दिला जाईल. आणि याबरोबर मधुरकडे पुन्हा एकदा चेंडू आणि त्यांनी गोड बातमी दिली, ती झेल घेतल्याची. 3 गडी बाद. $39 40, 2 गडी बाद. 3 बाद 40. नवीन फलंदाज येतोय मैदानावर, सिद्धेश चिटणीस. सिद्धेश सर आणि त्यांच्या घराण्याचा क्रिकेटशी खूप घनिष्ठ असा संबंध. त्याच्या वडिलांना बिली वॉर्डन नावानं अंपायरशिपमध्ये ओळखलं जायचं. अगदी मनमिळावू स्वभाव. सन्मानाने खेळलेला चेंडू. आणि 40 वर 3 तेव्हा सिद्धेश आलेले आहेत. आणि सिद्धेश आउट होऊन परत जात आहेत. ते खूप बाहेर असलेल्या चेंडूला खेळण्यासाठी गेलेत. कदाचित त्यांना जजमेंट आलं नसावं. आणि राघव सरांनी मात्र उत्तम कार्य केलं.
आधी साबू, त्यानंतर राघव सर, नवीन फलंदाज पवन तोष्णीवाल, आता क्रीजवर असलेल्या हाँ वाइट बॉल, चौहान, चौहान सर, ओके ओके कंटिन्यू। जागा बनवली आहे आणि डीप पॉईंटवरनं क्षेत्ररक्षक धावत येऊन चेंडू परत करेपर्यंत एक धाव निश्चित मिळणार, पण मात्र 4 बाद 42 निखिल आणि पवन तोष्णीवाल मैदानावर। आता ही तोष्णीवाल जोडी कशा पद्धतीने धावांना पुढे नेते हे पाहणं गमतीशीर ठरेल, रंजक ठरेल। आणि याबरोबरच 7 षटकांचा खेळ संपतोय, 4 गडी बाद आणि 43 धावा। स्वप्निल मुंदड़ा के हाथ में गेंद सौंपी गई है। स्वप्निल मुंदड़ा, उन्हें चाहिए उस तरह से ये फील्डिंग की सजावट कर रहे हैं। इसके बाद में सामने की छोर से गेंदबाजी का सिलसिला जारी रखेंगे। ये अपना पहला ओवर लेकर आ रहे हैं। पटकी हुई गेंद और उतना ही सम्मान से खेली गई गेंद स्लिप की दिशा में खेल दिया, गली और स्लिप की दिशा में, जबकि 1 रन आसानी के साथ में जोड़ लिया। 11 ओवर का मैच। स्वप्निल अपनी गेंदबाजी के मार्ग पर मार्गक्रमण करते हुए 28 नंबर के खिलाड़ी हैं। क्या बात है, बहुत बढ़िया। डॉट बॉल, इसे गोल्डन बॉल कहा जाता है। जिनका मैच नहीं हुआ वो दूर दूर बैठकर इस मैच को देख रहे हैं, और खासियत ऐसी दोनों टीम के खिलाड़ी साथ में बैठकर मैच देख रहे हैं। 1 रन, यह खतरनाक हो सकता है, और यहां पर विकेट गंवा दी है। जो नहीं करना था वो कर बैठे, जिसकी जरूरत नहीं थी। अभय ने बिल्कुल सही गेंद फेंकी। नए बल्लेबाज के रूप में मैदान पर आ रहे हैं। क्या नाम था? रितेश मिस्टर प्रीतेश। प्रीतेश मानधन है। पटकी हुई गेंद, बहुत खूबसूरत गेंद, और यहां जान में जान आई। प्रीतेश मुंदड़ा की, प्रीतेश मानधन है।
तपतपाती धूप में थोड़ा सा लचीलापन आता हुआ नजर आ रहा है क्योंकि सूरज धीरे धीरे पश्चिम की ओर झुकता हुआ नजर आ रहा है। यह गेंद हवा में गेंदबाज से काफी दूर थी लेकिन एक रन लेने से नहीं रोक पाएंगे। फोर्टी सिक्स। इसके बाद में और 12 गेंदों का खेल बाकी है। शायद 65 से 70 तक स्कोर जाना चाहिए और ये फाइटिंग स्कोर होता है। पटकी हुई गेंद बहुत ही बढ़िया। और इसी के साथ में 47। 8 ओवर की समाप्ति पर 5 विकेटों का नुकसान। जबकि मैं आपको बता दूं प्रीतेश खेल रहे हैं 1 रन बनाकर, जबकि निखिल तोष्णीवाल 28 रन बनाकर ये वन मैन आर्मी बनकर अपनी टीम को लेकर चल रहे हैं। स्वप्निल मुंदड़ा ने 1 ओवर किया 4 रन दिए और हर्षल पाटनी ने 1 ओवर किया 4 रन देकर 2 विकेट लिए हैं। इनका विश्लेषण काफ़ी अच्छा है। अब गेंदबाजी किसे सौंपी जाती है 90 ओवर के लिए देखा जाएगा। ज्याला गोलंदाजी आणि फलंदाजी करताना कोणाचंच भय नसतं असा अभय पाटील गोलंदाजी करतोय आणि त्याच्याकडनं उसळी असलेले चेंडू येतात आणि तो कुठपर्यंत बाउन्स करतोय ते बघूया, कारण क्रिकेटच्या सर्व गमती जमती त्याची शिलाई आणि गोलंदाज खांद्याचा किती उपयोग करतो त्याच्यावर डिपेंड करतात। किती गतीनं चेंडू निघतोय आणि तो फलंदाजाला कशा पद्धतीनं चकवतो हे पाहणं म्हणजेच क्रिकेट। हा बॅटिंगचा पॉवर प्ले। धन्यवाद। किती 3 प्लेयर बाहेर ना? 3। पटकलेला चेंडू आणि हा हातात। क्या बात आहे। मी आताच आपल्याला सांगितलं की ज्याला कसलंच भय नसतं असा अभय गोलंदाजी करतोय आणि अभयच्या गोलंदाजीवर जरी त्याला बळी म्हटलं तरी मात्र अमरनं तो घेतलेला आहे। ह्या शब्दातल्या गमती आहेत आणि अमर आपण ज्या पद्धतीने डाईव्ह केला खरोखर वाखाणण्यासारखं आहे। नवीन फलंदाज येत आहेत पंकज बांगड। हळूवार तटवलेला चेंडू क्लीन बोल्ड। अभयला आपल्या षटकामध्ये 2 गडी बाद करण्यामध्ये यश मिळालेलं आहे। सेकंड पॉवर प्ले चालू आहे। 3 खेळाडू 30 यार्डच्या बाहेर आणि अभय मात्र 2 खेळाडूंना मैदानाच्या बाहेर पाठवतोय। त्याचं उत्तम असं षटक। 3 चेंडू 1 धाव आणि 2 गडी बाद असं अभयचं विश्लेषण आहे। ऋषिकेश राठींना बोलवण्यात आलेले। ऋषिकेश राठी। अभयचा चेंडू हवेत। कदाचित हा झेल झाला असता पण मात्र स्टार्ट पाहिजे तसा गतिमान नव्हता आणि म्हणून या ठिकाणी ऋषिकेश पुन्हा तयार होतोय अभयचा चेंडू खेळण्याकरता।
आत येणारा चेंडू समजला नाही. पावलं बाहेर काढायची होती पण काढता आली नाहीत, कारण चेंडू नेमका गेला कुठे. ऋषिकेश विजय. आमच्या जजमेंटप्रमाणे साधारणपणे 60 धावा व्हायला पाहिजे होत्या, पण मात्र धावांची गती अभयच्या षटकामुळे कमी झाली, कारण अभयने आपल्या षटकामध्ये केवळ 1 धाव दिलेली आहे. 2 गडी बाद केलेले आहेत आणि शेवटचा चेंडू घेऊन अभय तयार. एक धाव 2 गडी बाद आणि इतकं उत्तम असं विश्लेषण आहे ते अभय पाटील यांच्या गोलंदाजीचं. 1 षटक, 1 धाव आणि 2 गडी बाद. अठ्ठेचाळीस.